गार्गी लहानपणापासूनच शिक्षणात हुशार होती. तिला तिचं शिक्षण पूर्ण करून नोकरी करायची होती. स्वावलंबी बनायचं होतं. पण वडिलांच्या अचानक झालेल्या अपघाताने तिचं सर्व आयुष्यच बदलून गेलं. तिच्या मनात अनेक स्वप्न होती. भविष्य उज्ज्वल होण्याची, करण्याची आस होती. पण ती स्वप्न अपूर्णच राहिली. वडिलांच्या अचानक झालेल्या अपघाताने घरची सर्व परिस्थिती हालाकीची झाली. घर खर्च देखील भागवणं अवघड होऊन बसलं आणि तिला आपलं शिक्षण अर्धवट सोडून नोकरी करावी लागली. पण अजूनही तिचं मन अजून त्या स्वप्नामध्ये गुंतलेलं असायचं. पुस्तक, वाचन, परीक्षा हेच तर खरं तिचं जग होतं. पण परिस्थितीकडे पाहून तिने आपली सर्व स्वप्ने पूर्णपणे बाजूला ठेवली होती. असंच दिवसामागून दिवस जात होते. गार्गी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. सोबतच तिची आईसुद्धा कामाला जायची. काही महिन्यानंतर गार्गीच्या वडिलांची तब्येत ठीक झाली आणि मग आईने लगेच तिच्यासाठी स्थळ पाहण्यास सुरुवात केली. योग्य वयात मुलीचं लग्न व्हायला हवं, म्हणजे बऱ्याच गोष्टी सोप्या होतात असं तिच्या आईला वाटायचं. आणि त्यांनी एक दिवस गार्गीसाठी एक स्थळ आणलं. मुलगा पुण्यात राहणारा, एक सुशिक्षित, संस्कारी आणि चांगल्या पदावर नोकरी करणारा होता. त्यामुळे गार्गीच्या आईने तिला लग्नासाठी तयार केलं आणि पाहण्याचा कार्यक्रम झाला. गार्गीनेही काही विचारलं नाही. तिने नकार दिला नाही, फक्त मान डोलावली. कारण आईच्या डोळ्यातील चिंता तिला पाहवत नव्हती. तिला माहीत होतं या लग्नात प्रेम नसेल, पण ती आशा करत होती, कदाचित कधीतरी होईल. कारण या लग्नाला ती मनापासून तयारच नव्हती. गार्गीच्या मनात असंख्य विचार चालू होते. तिला अजून प्रेम, संसार, सासर या सर्व गोष्टींसाठी ती स्वतः अजून तयार होत नव्हती. पण आईच्या डोळ्यातील असहाय्यता पाहून ती गप्प राहिली. गार्गी व मयूरचं लग्न झालं. लग्नानंतर गार्गी व मयूर एकमेकांसमोर आले, पण दोघेही अनोळखीप्रमाणे वागत होते. ते एकत्र राहत होते, पण त्यांच्यामध्ये सहवास नव्हता. केवळ सहजीवन होतं. मयूरने सुद्धा हे लग्न त्याच्या मनाविरुद्ध केलं होतं. कारण त्याचं आधीच एका मुलीवर प्रेम होतं. त्याला तिच्यासोबतच लग्न करायचं होतं. पण त्याचे आईवडील या लग्नासाठी तयार होत नव्हते. त्यामुळे त्यांनी गार्गीचं स्थळ मयूरसाठी आणलं व तिच्यासोबत लग्न करण्यासाठी मयूरला सांगितलं. तेव्हा मयूरने आईवडिलांना खूप समजावलं, पण त्यांनी त्याचं काहीही ऐकलं नाही. आणि मग मयूरने नाईलाजाने आईवडिलांच्या इच्छेखातर गार्गीसोबत लग्न केलं होतं. म्हणूनच त्यांनी लग्नाच्या पहिल्याच दिवशी गार्गीला सांगितलं की मी तुला बायकोचं सुख देऊ शकत नाही. माझं एका मुलीवर प्रेम होतं, पण आमचं लग्न होऊ शकलं नाही. मी तुला प्रेम देऊ शकत नाही, पण इनामदारीने वागेन हे वचन आहे. तुझा मान सन्मान माझ्याकडून कायमच केला जाईल. लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री दोघेही अनोळखी होते. त्यांच्यामध्ये कोणताही जिव्हाळा प्रेम नव्हतं, पण एक लग्नगाठ होती जी त्यांना कदाचित पुढे जाऊन एकत्र आणू शकेल. मयूरचं बोलणं ऐकून गार्गीच्या डोळ्यात पटकन पाणी आलं. तिने फक्त एवढंच बोलली की प्रेम मागून मिळत नाही, ते निर्माण करावं लागतं. असेच काहीच दिवस पुढचे गेले, आठवडे गेले, पण मयूर तिच्याशी फक्त गरजेच्या गोष्टी व कामापुरतंच बोलायचा. त्यांच्यात ना जवळीक होती, ना नवरा-बायकोप्रमाणेच संवाद होता. त्यांचं नातं फक्त नावापुरतंच होतं. दोघांच्या लग्नाला बरेच दिवस झाले. संसार सुरू झाला, पण प्रेमाशिवाय होता. त्यांच्यात कोणतेही बंधन नव्हतं, पण दोघेही एकमेकांना मान-सन्मान देत होते. पण भावना कुठेच उगम पावत नव्हत्या. कदाचित त्या दोघांनीही सर्व गोष्टी वेळेवर सोडून दिल्या होत्या. कारण दोघांनीही हे लग्न मनापासून काही केलेलं नव्हतं. योग्य वेळच त्यांच्या नात्याला न्याय देऊ शकेल. गार्गीने घरातील कामे, जबाबदाऱ्या शांतपणे स्वीकारल्या होत्या. मग सासूबाईंना औषध वेळेवर देणं असो किंवा मयूरसाठी रोज डबा करणं असो, घरातील लोकांच्या मर्जीप्रमाणे, आवडीप्रमाणे वागणे हे सर्व गार्गी करत होती. पण मनातून ती कुठेतरी हरवलेली होती. तिच्या मनात एक पोकळी होती. मयूरच्या आईवडिलांना वाटत होतं की मयूरचं आयुष्य लग्नानंतर सुधारेल. तो त्याचे पहिलं प्रेम विसरून बायकोसोबत नव्याने सुरुवात करेल. पण प्रत्यक्षात तसं होत नव्हतं. वरून सर्वांना आनंदी दिसणारे गार्गी व मयूर मनातून मात्र खूप खचून गेले होते. त्यांच्यात एक दरी होती. मयूर ऑफिसमधून यायचा आणि मोबाईलमध्ये गुंतायचा किंवा आपल्याच कामात व्यस्त राहायचा. त्या दोघांच्यामध्ये संवाद म्हणजे फक्त काही औपचारिक प्रश्न व उत्तर एवढाच होता. त्यांच्या बोलण्यात शब्द होते, पण कुठेही भावनिकता नव्हती. एक दिवस तिला मयूरच्या कपाटात एक वही सापडली. त्यामध्ये जुन्या कविता होत्या आणि एका मुलीचा फोटो होता. तो पाहून गार्गी विचार करू लागली, कदाचित हा फोटो त्याच मुलीचा असेल.
गार्गीला जाणवायला लागलं की कदाचित हे लग्न मयूरसाठी देखील सहज नव्हतं. त्यालाही खूप त्रास झाला असेल, म्हणून तो शांत असतो, आपले दुःख व्यक्त करत नाही. पण त्या रात्री तिने मयूरला काहीतरी विचारण्याचं धाडस केलं. मयूर नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी आला, तेव्हा ती विचारते की, मयूर, तू अजूनही तिच्यावर प्रेम करतोस का? तू तिला विसरला नाहीस का? गार्गीच्या अशा अचानक प्रश्नाने मयूर घाबरलाच. एका क्षणात तो जुन्या आठवणी त्याच्या समोर आल्या आणि त्याचे डोळे पाणावले आणि थोड्या वेळाने तो म्हणाला, हो, होतं. पण तिचं लग्न दुसऱ्याशी झालं आहे आता. माझ्या आईवडिलांनी मला समजावलं की तिला विसरून जा, तुमचं लग्न होऊ शकत नाही. आणि त्यानंतर त्यांनी मला तुझ्यासोबत लग्न करण्यास सांगितलं. ते म्हणाले, वेळेनुसार सर्व काही ठीक होईल. तू तिला विसरून आयुष्यात पुढे जाशील आणि तुझाही सुखाचा संसार होईल. पण मी अजून त्या आठवणीतून, त्या भूतकाळातून बाहेर आलेलो नाही. पण मी प्रयत्न करत आहे त्यातून बाहेर पडण्याचा. मयूरचे बोलणे ऐकून गार्गी गप्प झाली. ती काहीच बोलत नव्हती, पण तिच्याही मनाला कुठेतरी दुःख होत होतं. तिलाही वाईट वाटत होतं, पण त्याचा राग नव्हता. तर फक्त मनात एकच प्रश्न होता की, मी याच्या आयुष्यात केवळ एक रिकामी जागा भरायला आले आहे का? माझा फक्त एक बायको किंवा एक सून असल्याचे कर्तव्य निभावायचं आहे का? तिला समजलं होतं की हा माणूस अजूनही भूतकाळात अडकलेला आहे आणि तिचं आयुष्य मात्र त्याच्या त्या सावलीत हरवत आहे. एके दिवशी गार्गीने मयूरला शांतपणे विचारलं, तुझं माझ्यावर कधी प्रेम होईल का? आपल्या नात्याला कधी न्याय मिळेल का? त्याचं अस्तित्व कधी निर्माण होईल का? यावर मयूर काही क्षण थांबला आणि म्हणाला, माहीत नाही, पण मी तुझा आदर करतो. तू खूप चांगली समजूतदार मुलगी आहेस. गार्गी, मी तुझ्यासारखी सहनशील मुलगी याआधी कधीच पाहिलेली नाही. आपलं लग्न होऊनही तू आजपर्यंत माझ्यावर कोणताच हक्क, अधिकार गाजवला नाहीस. पण तू तुझं कर्तव्य पार पाडण्यात कधीच कमी पडली नाहीस. खरंच तू खूप चांगली मुलगी आहेस. हे ऐकून गार्गीलाही थोडं छान वाटलं. त्या दिवशी त्या दोघांमध्ये एक नवीन मैत्रीच्या नात्याचा धागा निर्माण झाला होता. त्या रात्रीपासून गार्गीने स्वतःला बदलायचं ठरवलं होतं. ती मयूरला म्हणाली, मी तुझ्यावर हक्क सांगणार नाही. तू आपल्या नात्याला पूर्ण करण्यासाठी वेळ घे. मी नेहमी तुझ्यासोबत एक मैत्रीण म्हणून इथेच आहे. त्यामुळे कमीत कमी तुझ्या मनाचा भार हलका होईल. त्या दिवसापासून दोघांचं नातं संवादाकडे झुकायला लागलं होतं. ते आता एकमेकांसोबत मन मोकळे बोलायला लागले होते. गार्गी रोज सकाळी मयूरसाठी डबा तयार करायची. त्याला आवडत असलेल्या गोष्टी व आवडती डिश तयार करायची. संध्याकाळी दोघे एकत्र चहा प्यायचे. सुट्टीच्या दिवशी थोडा वेळ का असेना पण बाहेर कुठेतरी फिरून यायचे. हळूहळू मयूरच्या मनात देखील एक बदल व्हायला लागला होता. तो म्हणायचा, तुझी साथ, तुझं बोलणं माझ्या मनात घर करत आहे. तुझ्यासोबत बोलल्याने खरंच खूप छान वाटतं. ते आता एकमेकांसोबत मन मोकळे बोलायला लागले होते. गार्गीला कथा लिहायला खूप आवडायचं. तिला तिचे पुढील शिक्षण देखील पूर्ण करण्याची आवड होती. तेव्हा मयूरने गार्गीच्या पुढील शिक्षणासाठी तिचं ॲडमिशन करून दिलं. त्यामुळे तर ती खूपच खुश झाली. तिने मयूरचे आभार मानले. हळूहळू ते एकत्र चित्रपट बघू लागले. संध्याकाळी निवांत टेरेसवर फेरफटका मारू लागले. मयूर तिला ऑफिसमधले किस्से सांगायचा, मित्रांच्या गमती-जमती सांगायचा आणि ती त्याला तिच्या बालपणीच्या गोष्टी व शिक्षणातील तिची आवड सांगायची. ते बराच वेळ भान हरपून बोलायचे. त्यांच्यात प्रेम नसतानाही ते दोघे हळूहळू जवळ येत होते. एके दिवशी ते बाहेर चौपाटीवर गेले होते. अचानक पाऊस पडला होता, पण ते दोघेही निवांत बसले होते. गार्गी मयूरच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली, हे क्षण आपण आठवण म्हणून जपूया का? ही वेळ पुन्हा कधी येणार नाही. आयुष्य पुढे निघून जातं, पण मागे फक्त आठवणी राहतात आणि त्यांनाच आपण जपायला हवं. तेव्हा मयूरला पहिल्यांदाच तिच्या सहवासात शांतता, समाधान सापडलं होतं आणि ते शाब्दिक नव्हतं, तर ते भावनिक होतं. आणि तो भावनिक होत हळूच म्हणाला, माझं हृदय जरी तुटलेलं, दुखावलेलं असलं तरी त्यात जागा आहे तुझ्यासाठी आणि आता त्या जागेवर तुझं नाव हळूहळू उमटतंय. माझं तुझ्यावर प्रेम नव्हतं, तर माझं दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे, हे तुला मी आधीच सांगितलं. पण आज मला वाटतं की प्रेम म्हणजे नुसता रोमॅन्टिक क्षण नाही. प्रेम म्हणजे कोणीतरी असणं आहे, जे हसतं, समजतं आणि तुझ्यासारखंच समजून घेतं. आणि तसं प्रेम आता मला तुझ्यावर वाटायला लागलंय. हे ऐकून गार्गी सुखावली. त्यानंतर त्यांचं नातं हळूहळू परिपक्व होत गेलं. दोघेही एकमेकांना समजून घेत होते, एकमेकांना वेळ देत होते. काही दिवसांनी मयूरला त्याची जुनी प्रेयसी भेटली. तिचं लग्न झालं होतं. तिच्याजवळ तिचं बाळही होतं. तेव्हा ते एकमेकांसोबत बोलले. ती म्हणाली, मयूर, तू अजून एकटाच आहेस का?
तू लग्न केलं नाहीस का? त्यावर त्याने हसून उत्तर दिलं, माझ्या आयुष्यात एक स्त्री आहे जी मला विसरायला शिकवत आहे, मला समजून घेत आहे, आमच्या नात्याला पूर्णत्व देत आहे आणि आता माझं खरं प्रेम तीच आहे. असं बोलून तो सरळ घरी निघून आला. त्याला खूप गहिवरून आलं होतं. त्या रात्री घरी आल्यावर मयूरने गार्गीला घट्ट मिठी मारली. त्याचे डोळे ओले झाले होते. ती म्हणाली, काय झालं? मी आता आधीचा मयूर राहिलेलो नाही. मी माझा भूतकाळ मागे टाकून आलो आहे. आता मी नव्याने प्रेम करतोय आणि ते प्रेम फक्त तुझ्यावर आहे. आणि आता मला माझं पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे. आपल्या नात्याला पूर्णत्व द्यायचं आहे. हे ऐकून गार्गीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने मयूरचा हात हातात घेतला आणि म्हणाली, तुझ्या प्रेमाला वेळ लागला, पण ते जेव्हा आलं तेव्हा पूर्ण समर्पणाने मिळालं. प्रेमाचा प्रारंभ लग्नाआधी होतो असं नाही. कधीकधी ते एकत्र जगल्याने निर्माण होतं आणि समजून घेतल्याने रुजतं. एकमेकांच्या सहवासात नातं बहरतं. खरं तर लग्न हे नातं शरीराचं कधीच नसतं, तर ते आत्म्याचं मिलन असतं. आणि आत्म्याचं प्रेम कधीकधी उशिरा जन्मतं, पण ते जन्मल्यावर कधीच संपत नाही. शेवटी काय, लग्नाआधी प्रेम असो वा नसो, पण जेव्हा दोन हृदय, मन एकमेकांना समजून घेतात, तेव्हा त्यांचं प्रेम संपूर्ण होतं आणि नवरा बायकोचं नातं देखील परिपूर्ण होतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.